भूक लागली की आईला म्हणतो मला जेवण करायचंय, मग आपण आई म्हणते अर्धी देऊ का, चतकोर देऊ का, एक देऊ का, हो की नाही. म्हणजे आपण उठल्यापासून अपूर्णांक शिकत असतो, जगत असतो म्हणूयात. पहा मग आता हेच आपण या दिलेल्या एक भाकरीमधील, आता आपण उदाहरण जर घेतलं तर सकाळी उठल्यापासून चपाती भाकरी जेवणामध्ये असते. मग आपण समजूया त्याला की ही एक भाकरी आहे. याला गणितीय भाषेमध्ये वर्तुळ म्हणतो आपण. मग या भाकरीचे किंवा वर्तुळाचे समान 4 भाग केले आणि त्यामधील एक भाग आपण घेतला म्हणजेच तो असतो पाव. मग लिहायचा कसा? केलेल्या समान 4 भागापैकी एक भाग म्हणजे पाव. म्हणजेच भाग किती केले आपण? एकूण 4. बरोबर आहे. 1 पूर्णचे समान 4 भाग, त्यापैकी किती घेतला? 1. झाला किती सोपा? पाव. यालाच काय म्हणायचं? पाव. पहा त्यानंतर याच 1 पूर्णच्या 4 समान भागापैकी 2 भाग घेणे म्हणजेच किती होतील बरे? बरोबर आहे. 4 पैकी 2 घेतले म्हणजेच अर्धा. 1 पूर्णच्या 4 समान भागापैकी 2 भाग घेतले म्हणजेच अर्धा. याला काय म्हणायचं अपूर्णांकामध्ये? अर्धा. छान. आणखी बरोबर आहे की 4 पैकी 2 घेतले म्हणजेच आपण 1 पूर्ण भागाला जर आपण 2 असे 1 पूर्णचे 2 समान भाग केले आणि त्याचा 1 भाग रंगवला तरी तोही सुद्धा अर्धाच होतो. किंवा याला पुढे संक्षिप्त रूप दिलं तरी बे 2 4 म्हणजे 2/4 आणि 1/2 हे दोन्ही अर्धाच आहे. पुन्हा पाहूयात. 1 पूर्णच्या समान 4 भागापैकी किती? 3 घेतले भाग. पहा किती भाग घेतले? 3 जर भाग घेतले तर आपण कसं लिहिणार बरं अपूर्णांकामध्ये? एकूण केलेले भाग 4 आणि घेतलेले 3. छान. म्हणजेच याला आपण म्हणायचं पाऊण. 1 पूर्णच्या 4 समान भागापैकी 3 भाग घेणे म्हणजेच पाऊण. आणि सगळ्यात महत्वाचा घटक अपूर्णांकामध्ये पाव, अर्धा आणि पाऊण हे घटक समजल्याशिवाय पुढचा अपूर्णांकाचा एकही उदाहरण आपल्याला सोडवायला